माझा मराठी बोल कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, अशा मराठीचा अभिमान सांगणारे संत ज्ञानेश्वर व त्यांची छोटी बहीण म्हणजेच मुक्ताई या दोघांचे एक पात्री नाटक मी अनुश्री अनिल चौधरी सादर करीत आहे. वेळ दुपारची. ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते, परंतु 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भवतु भिक्षाम देहि, ओम भवतु भिक्षाम देहि. आतून एक स्त्री आली. जा रे बाबा, जा तू पुढे. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. ते एका घरासमोर आले आणि म्हणाले, ओम भवतु भिक्षाम देहि, ओम भवतु भिक्षाम देहि. आतून एक कर्मठ माणूस आला. त्याने धाडकन दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा ते कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे. संन्यासाचाच पोरगा ना रे तू? भिक्षा पाहिजे का तुला? इकडे ये. हे घे पीठ. पीठ म्हणून झोळीत मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने झोळी चोडली आणि म्हणाला, अरे थांब थांब, या भाकरी पण घेऊन जा की. कसं ए असे डोळे फाडून काय बघतोयस? चलली का तू भिक्षा मागतोय? भाकरी म्हणून शेणाच्या गौऱ्या टाकलेल्या पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले. ते पुढे निघाले. आता संध्याकाळ झालेली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर साजवत लावली. ही मूर्ती म्हणजेच तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण. ती रामरक्षा म्हणू लागली. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रन नाम तत्तुल्यं राम नाम वरानने. इतक्यात तिला चाहूल आली. अरे ज्ञानेदादा आलाय वाटतं. मला पटकन रामरक्षा उरकवावी लागेल. तिने आपली पटकन रामरक्षा उरकली आणि आपल्या भावंडांसाठी पानं वाढली. निवृत्ती आणि सोपानदेव येऊन बसले. इतकेच मुक्ताईने विचारले, अरे दोघेच कस काय? ज्ञानेदादा कुठे? त्याला भूक नाहीये म्हणतो तो. सोपानानं उत्तर दिलं. इतक्यात मुक्ताई म्हणाली, अरे भूक नसायला काय झालं? थांब, मीच बोलवणार ते त्याला. असं म्हणून मुक्ताई खोपटात गेली. हे खोपट म्हणजेच ज्ञानेश्वरांची एकांत जागा. त्यांना लहर येईल तेव्हा ते जाऊन बसतात. इतक्यात ती म्हणाली, अगं बाई, ज्ञानेदादाची झोळी तर इथेच दिसते. या झोळीत तर माती आणि शेणाच्या गौऱ्या. कोण्या दृष्टाने केलं असेल बरं हे? म्हणूनच ज्ञानेदादा रुसून बसलाय. ए ज्ञानेदादा, ताटी उघडणारे. ज्ञानेदादा, ताटी उघडणारे. ऐकलंस का? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा. विश्वरागे झाले बंधी, संती सुखे वावे पाणी. शब्दशास्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानेदादा, कोणी जर आपल्याशी वाईट वागले तर त्यांना क्षमा करावी असं तूच सांगतोस ना रे? आणि स्वतःच रागवून बसलायस. अरे जिथे शेत उगवतं तिथे तण असायचेच. जिथे फुले फुलतात तिथे काटे खुपायचेच. जिथे केवडा फुलतो तिथे नाग निघायचेच. असं रे काय दादा, सारं जग जरी आगीसारखं दाहक झालं तरी आपण संतांनी मात्र पाण्यासारखं शीतल असायला हवं. दातांनी जीभ चावली म्हणून कोणी 32 तोडतं काय? अरे या उर्मट लोकांमुळे साऱ्या जगावर का रुसायचं? तुम्हा संत मंडळींवर तर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही अवघ्या विश्वाला तारायला हवं.
हे मी सांगायला पाहिजे कारण ज्ञाने दादा तुला दमले रे मी, पाय दुखले रे माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का रे? विसरणारे राग, क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दीनदुबळ्या लोकांसाठी दारुगड, अंधारात साच पडणाऱ्या या समाजासाठी दारुगड, ज्ञानाची दिवे लावण्यासाठी दारुगड, तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी दारुगड. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वकल्याणाचे साध ऐकून ज्ञानेश्वर खळबळून जागी झाले. मुक्ताईने त्यांच्या आयुष्यातील पसरलेला नैराश्याचा काळोख दूर केला. त्यांनी धावतून दार उघडले, दारात उभ्या असलेल्या छोट्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झाली आहेस. तू मला विश्वकल्याणाची आठवण करून दिली आहेस. आता मला विश्वकल्याणामध्ये भाग घ्यायचा आहे. खरोखरच मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या जगात अध्यात्म कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. तर आपणही मुक्ताईला एक मागणी मागूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.